नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत 20,165 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही तरतूद 2,000 कोटी रुपयांनी जास्त आहे। या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये व महसुली खर्च हा 6,06,855 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे। त्यामुळे 45,891 कोटी रुपये अंदाजित तूट असल्याचं सांगत अजित पवार यांनी वाहन कर, मुद्रांक शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करत अर्थसंकल्पामध्ये एक मोठा झटका दिलाय। राज्याच्या सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर 4 चाकी CNG आणि LPG वाहनांवरती वाहन प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणीही केली जाते। या कराच्या दरांमध्ये 1% वाढ करण्यात आली आहे। यामुळे 2025-26 या काळामध्ये 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल राज्याला मिळणं अपेक्षित आहे। त्याशिवाय राज्यामध्ये 30 लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरती 6% दरानं मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये मांडला। मोटार वाहन कराच्या कमाल मर्यादेतही 20 लाख रुपयांवरून 30 लाख रुपयांपर्यंतची वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आला। सरकारच्या या निर्णयामुळे राज्याला 170 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली। तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्केलेटर या प्रकारातील वाहनांना एक रकमी वाहन किमतीच्या 7% दरानं मोटार वाहन कर आकारला जाणार आहे। प्रस्तावित वाहन कर सुधारणेमुळे राज्याला 180 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल। 7,500 किलो वजनापर्यंतच्या माल वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवरती 7% मोटार वाहन कर लावला जाईल। त्यामुळे 625 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल राज्याला मिळण्याची अपेक्षा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामधील कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना 100 रुपयांऐवजी 500 रुपये इतकं मुद्रांक शुल्क आकारलं जाईल। त्याशिवाय एखाद्या दस्तावरती भरायच्या मुद्रांक शुल्काबाबत सध्या आकारण्यात येणारं शुल्क हे 100 ऐवजी 1,000 इतकं करण्याचं राज्य सरकारनं आता ठरवलंय। त्यानंतर राज्य सरकारनं मोटार वाहन करामध्ये वाढ केल्यानं येत्या काळात 1 एप्रिलपासून वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ आणखी जास्त बसण्याची शक्यता आहे। कुठलेही वाहन खरेदी करताना त्याची एक्स शोरूम प्राइस आणि ऑन रोड प्राइस यामध्ये फरक आढळतो। शोरूममधून कार प्रत्यक्ष रस्त्यावर येईपर्यंत अनेक कर आकारले जातात। त्यामध्ये मोटार वाहन कर हा राज्य सरकार आकारतं। त्यामध्ये वाढ झाल्यास कारच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीनं या बजेटमध्ये राज्यामध्ये 4 चाकी वाहनांच्या किमती वाढणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।